कमी पाऊस, त्यात सतत बदलते वातावरण यामुळे बीड जिल्ह्यामधील शेतकरी त्रस्त झालाय. बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असून अशातच शेतमालाचे भाव देखील घसरले आहेत. शेतीविषयी शासनाच्या दिशाहीन धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून खते आणि बी बियाण्यांचे भाव गगनाला भिडल्याची सध्या परिस्थिती पाहायला मिळते. रखडलेली पीक विमा अनुदान कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलाय. शेतकऱ्यांच्या अशा अनेक प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. अंबेजोगाई तालुक्यातील पटवडगाव या गावी आहे. माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. दुष्काळ संदर्भात तुमची काय मागणी आहे सरकारला? सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी पाऊस काळ कमी असल्याने सोयाबीन पीक हे जवळपास 50%च हातात आलेलं आहे शेतकऱ्याच्या, आणि त्या सोयाबीनलाही आज भाव नसल्या कारणानं शेतकरी त्या सोयाबीनला सांभाळत बसलेला आहे. एकतर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि शेतकऱ्यावर जे कर्ज आहे ते आज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच चाललेला आहे. बाकी परिस्थिती, घरचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, हे कशातून करायचं, घराचं बांधकाम असेल, अनेक अडचणी आहेत. अनेक अडचणीवर मात करत हा शेतकरी आज वावरत आहे, आणि दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या होताना आपण पाहतो आहोत. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारचं लक्ष आज शेतकऱ्यावर कसलंच नाही आहे. कारण की आज शेतकरी हा जिवंत मारण्याचं काम हे दोन्ही सरकार करत आहे. सगळी महागाई वाढलेली आहे, आणि केवळ शेतकऱ्याच्या मालालाच भाव नसल्यानं हा शेतकरी आत्महत्येच्या खाईत लोटल्या जात आहे. तरी माझी एक विनंती आहे मायबाप सरकारला, की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा, योग्य भाव द्यावा. आज 4,500 रुपयावर सोयाबीन आलेलं आहे. एक काळ 10,000 सोयाबीन विकले. त्या आशेने 3-4 वर्षापासून सोयाबीन शेतकरी सांभाळत आहे. गेल्या वर्षी 6,000 भाव होता, आज तर 4,500 आलेला आहे. रोजगार हा वाढतच चाललेला आहे. त्याच्यामुळं शेतकरी हा आत्महत्येच्या खाईत लोटल्या जात आहे.